चला तर आमची रक्षाबंधनाची तयारी सुरू झालेली आहे आणि आता इथे ना स्वच्छ असं मी मस्त जे समई आहे पूर्ण घासून घेतली आणि हे ओवाळणीचं ताट आहे ना ते ताईने गिफ्ट दिलेलं आहे. खूप सुंदर आणि मस्तच आहे. तर आता ना इथे मी वाती बनवून घेतल्या कापसाच्या आणि त्यानंतर जिथे आपण वाती ठेवणार ना तिथे आधी मी 1 रुपयाचे कॉईन्स ठेवले आणि तेलात बुडवून ठेवलेल्या वाती ठेवल्या. म्हणजे कसं की आपला जो दिवा आहे ना तो पूर्ण काळा असा होत नाही. त्यामुळे खाली ना 1-1 रुपयाची नाणी ठेवायची आणि त्यानंतर हळद कुंकू वगैरे काढून घेतलं, तांदूळ दाणे घेतले आणि पहा इथे माझं मस्त एकदम छान असं ना ओवाळणीचं ताट रेडी झालेलं आहे. आणि मी हे सगळं करत असताना ना दर्शन उभा राहून माझी मस्करी करत होता. सो त्यामुळे मला हसायला येत होतं की म्हटलं हा मुलगा 2 मिनिटे शांत राहू देत नाही किंवा राहत नाही. तर आला ना घरी की त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं. सो मी पण आपलं ऐकत होती आणि हसत होती. तर इथे पहा आता ना शेवटी त्याने म्हटलं की मी त्याला त्रास देत आहे, आता मी त्याला काय त्रास देणार विचार करा. आता काय तर लहान आहे का त्याला त्रास द्यायला. तर तोच मला उलट त्रास देत होता. तर अशा प्रकारे आता त्यांची झाली मस्ती आणि मी थोडं रेडी झाले. त्यानंतर आता ही मस्त राखी नम्रताने आणलेली आहे दर्शनसाठी, तर ती ठेवली. तर मस्त एकदम पहा दोघं भाऊ बहीण ना आता ओवाळणी करायला तर बसलेला आहे, पण त्याच्या आधी ना दोघांची मस्तीसुद्धा चालू होती. तर रक्षाबंधन असा दिवस असतो ना ज्या दिवशी भाऊ बहीण एकमेकांवरती म्हणजे आपलं जेवढं प्रेम आहे ना ते सगळं दाखवतात. पण नंतर जे आहे तेच रोजचं आपलं आहे, ते मस्ती पण आहे, भांडणं पण आहेत, सगळंच असतं. सो तुमचं रक्षाबंधन कशा प्रकारे झालेलं आहे मला कमेंट करून सांगा आणि भावांकडून काय काय स्पेशल गिफ्ट मिळालेलं आहे ते सांगा.